काय झालं? काय बोलायचंय? ते हा बरं वाव आम्हाला पैसे हवेत. पैसे हा. किती? 5 रुपये मागते. नाही काय किती आम्हाला 50,000 रुपये हवेत. 50,000 रुपये? इथे माझ्याच पैशांचे वांदे झाले. तुम्हाला कुठून देऊ? कशाला हवेत 50,000 रुपये? ते आम्हाला बाबू गावाला जायचं आहे. हा म्हणजे काय करू आम्ही का बाबा गावी जाऊ? ते उधार आहे ना आमची, आम्ही केली नाही ती झाली, तर ती फेडून टाकू आणि एक नवीन धंदा बिंदा करू तिथे. काहीतरी मशीन घेऊन हा कपडे बिपडे. बोट बुडायला लागली की सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात. हे ऐकलं होतं, आज अनुभवतोय. हे पाय बाबू, तू आम्हाला उंदीर म्हण, माकड म्हण, गाढव म्हण, काही फरक पडत नाही, पण आम्हाला इथं राहायचं नाही. नाही बापा, ते बाई आहे ना, ते निवेदिता बापा, लय बेकार बाई आहे ती, म्हणजे बेहाल करेल ते आम्हाला. कसं आहे, त्याची डायरेक्ट स्वप्नापर्यंत पोचली ना. मी सांगतो या स्वप्नाने आपल्याला थोडी मोठमोठी स्वप्न दाखवली. ते तर बेकारच आहे. आता हातात काय फक्त 2-4-5 हजार रुपये ठेवले. ते तिच्या मागे धावपळ करण्यात खर्च झाले. आता दातावर मारायला 1.5 किमी आमच्याकडे. मी जसा पैशांच्या राशीवर लोळतोय ना, मलाच सांगताय पैसे नाहीत म्हणून? अरे याच काय तू बाबा, काय त्या भैरवीचा नवरा आहे, भावजींचा मुलगा. आता ते ह्याले पकडले तर काय करतील, 2-4 शब्द ऐकवतील आणि देतील सोडून. आपलं काय काय आपल्याला जर पकडलं तर असं लात मारून एका मिनिटात घराबाहेर हाकलून देते. तुम्हाला पैसे बिसे काही मिळणार नाहीत. ठीक आहे, चला मग चाललं जाऊ. हे बाय, आपण इथं नाही राहू, फुटपाथवर राहू, रस्त्यावर राहू, काही खाऊ, पण इथं राहू नये. चला. बरोबरच आहे तुझं. काय तुरुंगापेक्षा ना फुटपाथ बरा. हा. चल चल निघू चल निघूया. थांबा. ओव्हर ऍक्टिंग बंद करा. कुठेही जायची गरज नाहीये. नाही, आम्ही इथे एक क्षणही नाही राहू शकत बाप्पा, आम्हाला जाऊ दे. हे बघा, त्या निवेदिता मॅडमना मी तुमच्या दोघांचं नाव सांगितलेलं नाहीये की तुम्ही सुद्धा प्लॅन मध्ये इन्व्हॉल्ड होतात. सो तुम्ही सेफ आहात. हा, कुठेही जायची गरज नाही, राहू शकता तुम्ही इथे. पण तरी जर तुमचा हट्ट असेलच की तुम्हाला इथे राहायचं नाहीच आहे आता, तर काय आहे, मला नाईलाजाने तुमच्या दोघांचं नाव सांगावं लागेल. आणि मामा, जसं तू म्हणलास की मी भैरवीचा नवरा आहे, तुझ्या भाऊजींचा मुलगा आहे, सगळं त्यामुळे मला काही टेन्शन नाही रे. तुम्हाला धोका आहे, तुम्हाला जेलमध्ये जावंच लागेल. बघा, विचार करा. निघताय का? नाही, तसं नाही. आम्ही काय करायचं? माझ्याकडे पैसे आहेत, अगदी थोडे. ते पैसे देऊन आपण स्वप्नाला जामिनावर सोडवू. ती मूर्ती सोडवलं, त्यानंतर काय करायचं? त्यानंतर मी आणि स्वप्न लग्न करू. मी तिचा बिझनेस जॉईन करीन, म्हणजे माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. असं? पण मग इथं आमचा रोल काय? आम्ही काय करावं? तुमचं काय? मग तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जाऊ शकता तुम्ही. पण सध्या मला तुमची इथे गरज आहे. त्यामुळे जर जेलमध्ये जायचं नसेल तर मग चुपचाप इथे राहायचं. काय करते आता तू? काय नाही, ना का थोडं सोडा. मग परत बोटीत बसू आपण. काय नाही, आता पळून जायचं. स्वप्न,
थँक्स. तू एवढी धावपळ केली म्हणून आजच्या आज बेल मिळाली मला. नाहीतर मला आज रात्रभर त्या घाणेरड्या बायकांसोबत राहावं लागलं असतं. स्वप्ना, you'll have to be very careful now. या केसचा निकाल लागेपर्यंत यू कांट इवन गो आउट ऑफ टाउन. एव्हरी ऑल्टरनेट डे तुला पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी लावावं लागणार आहे. कळतंय तुला? हे लफडं मागे लागलं नसतं ना तर आपण एखाद्या सेफ ठिकाणी निघून गेलो असतो. आय नो. ॲक्च्युली त्यांनी मला फक्त इन्क्वायरीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलं होतं आणि मग आत टाकलं. खूप टेन्शन आलं होतं. मला असं वाटलं आता सगळं संपलं, मी लॉकअपमध्येच मरून जाईन. हे असं कसं तुला आत राहू दिलं असतं मी? तू माझ्यासोबत असणं तर मला कशाचीच भीती नाही वाटत. असं एकदा मी या केसमधून बाहेर आले पाहिजे. तेच समजत नाहीये मला. तुला या केसमधून सेफली कसा बाहेर काढू? जाऊ दे, आपण बघू काहीतरी. थोडे दिवस जाऊ दे, ही गोष्ट जरा निवळू दे, मग आपण कुठेतरी निघून जाऊया. म्हणजे तू आणि मी, आपण दोघंही कुठेतरी निघून जाऊया. आणि भैरवी? मरू दे त्या भैरवीला आणि त्या राजनला सुद्धा. मला आता काही घेणं देणं नाहीये त्यांच्याशी. स्वप्ना, अगं आपण आपलं आयुष्य नव्याने उभं करू. नवीन शहर, नवीन ओळख, नवीन आयुष्य. अजिबात नाही. नाही म्हणजे? हे स्वप्ना, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? असं नव्हतं म्हणायचं मला, पण त्या भैरवीला ना इतकं सहज नाही सोडायचं आपण. हे बघ स्वप्ना, आय कॅन अंडरस्टँड. तुझ्या हातून बिझनेस काढून त्या राजननी भैरवीला दिलाय म्हणून तुला त्या दोघांवर राग आहे. पण तू सुद्धा समजून घे, या रिवेंजच्या भावनेमुळे तू आज या ठिकाणी अडकली आहेस. हे बघ, आपण दोघं आहोत ना एकमेकांसोबत, मग कशाला त्यांचा विचार करायचा आता? नो वेज. मी भैरवीला ना इतकं सहज माफ नाही करणार. शी हॅज चीटेड ऑन यू. मला तिला चांगलाच धडा शिकवायचा आहे आणि त्यानंतरच मग आपण लग्न करूया. बेबी, काय झालं? माझा प्लॅन नाही आवडला का तुला? नाही, असं काही नाही. ठीक आहे, ॲज यू से. तुला एक सांगायचंय. आता काही झालं ना तरी मला तुला गमवायचं नाहीये. एनिवे, खूप उशीर झालाय, मी निघतो. तू आराम कर. हं, बाय. लग्न तुझ्याशी? जो स्वतःच्या बायकोचा नाही झाला तो माझा काय होणार आहे? माझा फोकस फक्त भैरवी आहे. एकदा का भैरवी आणि सुकटनकर फूड्सचं नातं तुटलं, माझा रिव्हेंज पूर्ण झाला, मला तुझी काहीच गरज नाही आहे. हॅलो, कोण बोलतंय? तुमच्या लाडक्या भैरवीचा काळ बोलते. स्वप्ना, वा, मेमरी खूप चांगली आहे तुमची. फोन कशाला केला होतास? तुम्हाला सावध करायला. काय ना, आत्तापर्यंत मी भैरवीवर लपून छपून वार करत होते, पण आता माझं नाव समोर आलंच आहे, तर समोरून वार करायचं म्हणते. हे बघ, तू समोरून वार कर किंवा मागून वार कर, तू जेलमध्येच असणार आहेस. तीच तुझी जागा आहे. मला फरक पडत नाही. आत्ता माझा अल्टिमेट एम फक्त आणि फक्त भैरवीला संपवणं आहे. काय करणार आहेस तू? तुम्ही भैरवीची वेलविशर आहात ना, म्हणून तुम्हाला तिचा जीव वाचवण्याची एक संधी देते मी. खरंच तुम्ही जर भैरवीवर प्रेम करत असाल ना, तर तिचा जीव वाचवून दाखवा, नाहीतर उद्याची बातमी ऐकायला तयार राहा. भैरवी अनीश माजगावकर.
उद्याची सकाळ बघणार नाही. हॅलो, हे बघ. बापरे, इतक्या कॉन्फिडेंटली बोलत होती, म्हणजे तिने नक्कीच काहीतरी प्लॅन केलं असणार. हिरवीच्या जीवाला धोका आहे. गार्गी, गार्गी. जो दरवाजा उघडल त्याला संपवायची ऑर्डर आहे आपल्याला. नाही रे, कुठल्या तरी पोरीला संपव म्हटलं ना मॅडम. जर ती समोर आली तर डबल पैसे देतो बोलल्या. पण या घरात बरेच माणसं आहे बहुतेक. कोण दरवाजा उघडतंय काय माहित. मी उघडणार आहे दरवाजा तुमच्यासाठी, तो पण लॉकअपचा. तुम्ही पप्पू सावंत, तू काय रे? स्वतःचं प्रमोशन करून घेतलंस. आधी बुरट्या चोर होतास, आता डायरेक्ट सुपारी. एक लक्षात ठेवा, या घरातली माणसं माझी माणसं आहेत. त्यांच्या केसाला जरी धक्का पोचला ना, पाताळात जरी दडून बसलास ना, तरी शोधून आणेन तुला, समजलं? पोलिसांना बोलवते, थांबा तुम्हाला. मावशी, अगं तुझा अंदाज खरा ठरला. तुम्ही? सॉरी, मला वाटलं मला भास झाला. नाही, कारण अनिशही घरी आलेला नाहीये आणि चावी त्याच्याकडेच आहे. तुम्ही यावेळी कसं काय? अगं ते काय झालं, आमच्या घरात ना कलर्सचं काम काढलंय. मला ना इतक्या शिंका येत होत्या त्या कामामुळे. मी कसं तरी केलं असतं ग सहन, पण आमच्या गार्गीला ना विचारायला ॲलर्जी आहे. बघ, सारखी खोकते अशी. मग ना काय करावं कळे ना. म्हटलं तुमच्याकडे येऊन राहावं जरा 4 दिवस. हो ना, एवढ्या रात्री आम्ही कुणाकडे जाणार? हो, काही हरकत नाही ना? सॉरी, इतक्या रात्रीची आली आहे. अहो चालेल ना, काय विचारताय तुम्ही? इतक्या हक्काने आलात, मला खरंच बरं वाटलं. या प्लीज आत या. ये. सो सॉरी. नो प्रॉब्लेम. हो. तुम्हाला पाणी देऊ? अगं काही नको, ऑलरेडी तुझी झोपमोड केली आम्ही. हे बघ, आम्ही इथे मुलांसोबत झोपतो, तू जा. अहो कशाला? तुम्ही आतमध्ये माझ्यासोबत बेडरूम मध्ये झोपा. अनिश आला की तो झोपेल मुलांसोबत. खरंच नको. निविदाई, तुम्ही आता इकडे राहणार आहात? हो, 2-4 दिवस चालेल ना? हो चालेल चालेल. ईशान, देवाने आपली प्रार्थना ऐकली. हा? कसली प्रार्थना? काय नाही, रोज प्रार्थना रोज. बरं ठीक आहे, आज जा आणि काकाचं अंथरूण पांघरून बाहेर आणा. भैरवी, खरंच नको. आम्ही मुलांसोबत गप्पा मारत मारत झोपतो. हो, पण माझगावकरांना विचारायला हवं ना, आम्ही इथे राहिलो तर चालेल का म्हणून. नाही नाही, आज बाबा आणि आत्या घरी नाही आहेत. ते एका नातेवाईकांकडे गेलेत, उद्या सकाळी येणार आहेत. बर, तू जा, झोप जा. नक्की? नक्की. काहीही लागलं तरी मला सांगा. गुड नाईट. गुड नाईट. गार्गी ताई, तुझी बॅग दे. निविदाई, बॅग द्या तुमची. हा द्या. अगं बाळा, हे तुम्ही या, आम्ही जातो. हा, आरामात या. अरे हळू. मावशी, आपण किती दिवस इथे राहणार आहोत आणि हे असं सगळं किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत ती स्वप्ना कायमची तुरुंगात जात नाही तोपर्यंत. हो. एक काम दिलं होतं मी तुम्हाला,
ते नीट करता आलेलं नाहीये. तोंड उघडलं तेवढा पैसा मोजला होता ना मी. मॅडम हे काम सांगताना पोलीस मॅडम तिथे राहतात हे कुठं सांगितलं होतं तुम्ही? फट, त्या बाई तिकडे आल्या होत्या. हो, हे माझं घर आहे, ही माझी माणसं आहेत, असं काहीतरी बोलत होत्या. कसं शक्य आहे हे? अहो मॅडम, त्या काही साध्या सुध्या पोलीस नाही आहेत. मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना वटणीवर आणले त्यांनी. त्यांच्याच खात्यातले पुरुष अधिकारी सुद्धा घाबरायचे त्यांना. हे, तुला त्या निवेदिता मॅमचे गोडवे गायला नाही बोलवलं इकडे मी. ऐकावंच लागेल, त्यांच्या नादाला लागू नका, खूप डेंजर आहेत त्या. लोकांच्या मदतीला अर्ध्या रात्री धावून जातील, पण तेच जर का एखादा गुन्हेगार हाती लागला ना तर त्याला सोलून काढायला मागे पुढे पाहणार नाहीत त्या. झालं तुमचं, आता माझं ऐका. मी जे काम दिलं होतं ना ते तुम्ही केलेलं नाहीये. सो जे पैसे मी दिलेत तुम्हाला ते मला परत द्या. काय? आणि त्यांनी आम्हाला बघितलंय त्याचं काय? उद्या जर का तुम्ही दुसऱ्या कोणाकडून हे काम केलं ना तर त्यांचा पहिला डाऊट आमच्यावर जाईल. आणि त्यांनी जर आम्हाला आत टाकलं तर तुम्ही येणार आहात का सोडवायला? आधीच माहित असतं हे निवेदिता मॅडम तिथे राहतात तर 1 करोडची जरी सुपारी दिली असती ना तरी आम्ही घेतली नसती. आम्हाला जीवापेक्षा पैसा प्यारा नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, सुपारी द्यायच्या आधी समोरच्या माणसाची ना माहिती घ्यायला शिका. चल रे चल. निवेदिता मॅम इतक्या लवकर तिकडे पोहोचतील वाटतं नव्हतं मला. आता भैरवीला संपवण्याचं काम बाहेरच्या माणसाला देण्यात काही अर्थ नाहीये. त्यासाठी मला माझा हुकमाचा एक्काच काढायला हवा. येस, हे काम तू करशील अनिश. आणि त्यासाठी तुला कसं पटवायचं हे मला खूप चांगलं माहिती आहे. आज निवेदिता मॅडम आणि गार्गी पण आहेत ब्रेकफास्टला. त्यांच्यासाठी काहीतरी छान नाश्ता करते. दोघी इतक्या हक्काने इथे आल्यात राहायला, किती बरं वाटलं. काय बरं आवडत असेल त्यांना? काय करू? पायनॅपल शिरा आणि दडपे पोहे करते आज. मुलांना आणि बाबांनाही खूप आवडत आहे. हे पोहे कोणी केले? चहाही करून ठेवलाय. काल रात्री तू आमची मदत केलीस त्याबद्दल आभार मानण्याची ही माझी पद्धत आहे. आय होप मी केलेला नाश्ता तुम्हाला सगळ्यांना आवडेल. मी मॉर्निंग वॉकला चालली आहे, आल्यावर बोलू. निवेदिता मॅडम, मी काय तुम्हाला मदत करणार? तुम्ही ऑलरेडी कितीतरी वेळा माझ्या मदतीसाठी धावून आलाय. एवढं तर कोणी आपल्या नात्यातल्या माणसासाठी पण नाही करत. एवढा विचार करू नका भैरवीताई. अगं गार्गी, तू सकाळी कशाला उठलीस? अगं झोपायचं ना थोडा वेळ. नाही, मी रोज सकाळी मावशी सोबत लवकर उठते आणि अभ्यास करते. अरे वा, पण आज तुझ्या मावशीने बघ काय सरप्राईज दिलंय. एकतर आधी मी तुमच्यासाठी काहीतरी छान बनवणार होते, पण माझ्याही आधी उठून सगळा नाश्ता वगैरे करून मोकळ्या. अगं ती मावशीची स्टाईलच आहे भैरवीताई. ती अशीच रोज सकाळी आमच्या दोघींसाठी नाश्ता बनवते आणि वॉकला जाते. तिच्यामुळेच मला लवकर उठायची सवय लागली. अरे वा, किती छान. आता उद्यापासून मी इरुईशनला पण सकाळी लवकर उठायची सवय लावणार आहे बघ. अगं उद्यापासून कशाला, ते दोघं आजच उठलेत आणि मावशी सोबत वॉकला पण गेले. काय सांगतेस काय? अगं आज काय सगळ्यांनी मला धक्क्यांवर धक्के द्यायचं ठरवलंय का? मावशी कधी काय करेल कुणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. ह्या दोघी बायका घरात घुसला तर घुसला, डायरेक्ट किचन मध्ये आल्या. बस ना, तर भाचीने ऐकलं ना तर आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवाय. तुमची बसा, मी नाही घाबरत. अरे नाही, पण काय ऐक नाही. झाला का नाश्ता? मग बघा, निवेदिता मॅडमने आपल्यासाठी गरमागरम पोहे केलेत. हे हे पोहे, हे जाऊ दे ना, तुले काय प्रॉब्लेम आहे का मला कळत नाही ना. आता तू दिवसभर त्या गॅस जवळ असतेस ना. आता आज ऐकतं मिळतंय तर घे ना, खायला प्रॉब्लेम करतो. सरकटे, आयुष्यात म्या कधी आयतं खाल्लं नाही.
हा माझ्या कष्टाचंच खाल्लं, तुम्हाला माहित आहे. काय ना काय तो काय गार्गी. गारकी गाडकी म्हणजे गाडलं गार्गी ग. गार्गी गार्गी हा गार्गी तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो, अनुभवाची बोल आहे. हे पाय बाई, दुसऱ्याच्या घरात शिरली तर शिरली, पण डायरेक्ट असं किचन मध्ये शिरू नाही. हो, काय बोलताय तुम्ही? एकतर निवेदिता मॅडमनी आपल्या सगळ्यांसाठी स्वतः सगळं सामान शोधून वगैरे हा चहा नाश्ता केलेला आहे. त्यासाठी त्यांचे आभार मानायचे का त्यांना हे असं वेडवाकडं बोलायचं? काय परक्याच्या घरात हक्क गाजू नये एवढंच मा म्हणणं आहे. काय चुकलं माया सांग बरं. जाऊ दे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? काय झाले कॉमेडी ते माहितीये का, की आपली माणसं झालेत परकी आहे की नाही, आणि परकी माणसं झालेत आपली. आता काय करते? मुळात निवेदिता मॅडम आपल्यासाठी परक्या नाही आहेत. त्यांनी आपल्या घरासाठी खूप काही केलेलं आहे असं आणि हे घर जेवढं आमचं आहे ना तेवढंच त्यांचं सुद्धा आहे, कळलं? फार महत्वाची न्यूज द्यायची होती. निवेदिता मॅम रात्री तुझ्या घरी राहायला आल्यात, हेच सांगायचं होतं ना? तुला कसं माहित? कसं आहे ना, आपल्याला जर एखादी लढाई खरंच जिंकायची असेल ना, तर अपोजिशन पार्टीमध्ये काय सुरू आहे ह्याची प्रत्येक न्यूज आधी आपल्याकडे असायला हवी. आणि असं पण तुम्हाला हे रात्रीच सांगायला हवं होतं. आय नो, पण ते काल रात्री पॉसिबल नव्हतं. इनफॅक्ट काल रात्री घरी गेल्यावर मला स्वतःला शॉक लागला होता. एनिवे, आता आपला पुढचा प्लॅन काय आहे? आता तुझ्या समोर एक नाही तर 2 महत्वाचे टार्गेट्स आहेत. 2? एक तर लवकरात लवकर निवेदिता मॅमला घरातून बाहेर काढ, आणि जोपर्यंत त्या तुमच्या घरात आहेत ना तोपर्यंत भैरवीची बाजू स्ट्रॉंग असणार आहे. आणि दुसरा टार्गेट? भैरवीला धडा शिकवायला हवा. इतका चांगला नवरा असतानाही ती त्या राजनच्या नादी लागली, आणि हे मला मुळीच आवडलेलं नाहीये. ए स्वप्ना, कम ऑन या. मी तुला या आधीही सांगितलंय, जस्ट इग्नोर देम. आपल्याला आता त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. आपण आपल्या फ्युचरचा विचार करूया. कसा नवरा आहेस रे तू? स्वतःच्या बायकोला दुसऱ्या माणसासोबत फ्लर्ट करू देतोस. हे बघ, असं काही नाहीये. हे बघ, मला आपलं नातं जास्त महत्वाचं वाटतं. सो प्लीज इग्नोर देम अँड लेट्स फोकस ऑन अस. एक तर तुझी बायको त्या राजनकडे गेली म्हणून मी तुला आधार दिला, तुझ्या काळजीतून मी तुझ्या प्रेमात पडले, आणि आज तू माझ्याकडे तुझ्या बायकोची वकिली करतोयस. मग काय करायला हवं असं वाटतं तुला? तुझ्या बायकोला संपव. पायात काटा रुतला म्हणून आपण चालणं बंद करत नाही, तो काटा मोडून काढायचा असतो. आणि इथे तुझ्या आणि माझ्या सुखात भैरवी हा मोठा काटा आहे. स्वप्ना, लेट मी टेल यू वन थिंग. मला मान्य आहे भैरवीवर माझा राग आहे, म्हणून छोटं मोठं नुकसान ही गोष्ट वेगळी, आणि तिचा जीव घेणं ही गोष्ट वेगळी. भैरवीचाच काय, मी कोणाचाही जीव घेऊ शकत नाही. इनफॅक्ट भैरवीला मी साधी इजा सुद्धा करणार नाही. म्हणजे तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये? आहे, ऑफकोर्स आहे. भैरवीचा तिरस्कार करतो म्हणून मी काय तिचा जीव घेऊ? हे बघ स्वप्ना, मी असा विचार सुद्धा करू शकत नाही, आणि तुझ्या सांगण्यावर तर नाहीच नाही. हे आणखीन एक, तू जर दुसऱ्या कोणाला सांगून हे जर केलंस तर ते तुझ्यासाठी चांगलं नसेल. ठीक आहे, मग मलाही आता आपल्या नात्याबद्दल विचार करायला हवा. माझ्यावर प्रेम आहे म्हणतोस, आणि माझ्या प्रेमासाठी काहीही करायची इच्छा नाहीये तुझी. दिस इज नॉट डन अनिश. स्वप्ना, वेड्यासारखं बोलू नकोस. एखाद्याचा जीव घेणं हा खूप मोठा गुन्हा आहे. तू 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 प्लीज शांत हो, काम डाऊन. बघ, आपलं एकमेकांवर प्रेम आहे की नाही. सो तुला आपलं फ्युचर जेलमध्ये बघायचंय का? तुला माझं म्हणणं पटत नसेल तर इट्स फाईन, यू जस्ट स्टे आउट ऑफ इट. मी बघेल मला काय करायचंय ते.
बाबा नवीन बाई घरात कोण आहे? कॉमेडी कॉमेडी तू इथे काय करते? हे काय लपवते काय? बरं, तू इथे काय करते लपवते काय बोल. अरे बापा काय पीठ गव्हाचं. नाही ते कळतंय पीठ आहे ते काय तर घ्यायला लावायला आणलेस काय ते सगळं? डोक्यात काय माती भरेल आहे का तुमच्या? ते कपडे बदलायला आतमध्ये गेले ना, मग काय मग त्या बाहेर आली हा. का मग तिचा मी प्रसाद घेतो बरोबर असं तिच्या अंगावर टाकतो मी. त्याने काय होणार आहे? तिले आहे धुळीचा त्रास, तर धुळीच्या त्रास पीठ आहे ना हे नाकातोंडात असं जाईन तर शिंकावर शिंका देऊन बाई घुसमुसून जाईल आणि मग ती मायाशी भांडण काढीन की काव बाई मायावर काऊन तू पीठ उडवलं. मम्मी काय मागे हटतो का? मम्मी भांडीन. मग आवाज होईल, मग दांगडो होईल, एकच गोंधळ होईल आणि मग सारे घरातली माणसं एकत्र येतील, भाऊजी येतील आणि मग विचारतील काय झालं. मग मी सांगेन की बाबा हे या घरात ह्या 2 सायका मायका ज्या आल्या त्या कुठल्या कारणानं आल्या ते खरं कारण मी भाऊजीला सांगेन. वा, मग काय शिस्त म्हणजे शिस्त. आणि या घरात खोटं बोललेलं चालत नाही. वा, वा. असं टॅन, 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 टॅन. काऊन बोलबोल झाली? तू तर ना जेवणची आईच दिसून राहिली ना. कोणाची आई? जेवण कोणा? नाही ते आम्ही काय करतो, मी आणि काय केलंय, रात्री आम्ही इंग्लिश पिक्चर बघतो. नाही ना म्हणजे काय समजतं त्यातलं, चित्र हलतात ना फक्त. नाही चांगले असतात, वाईट नाही बघत आम्ही. तर त्याच्यात तो एक जेम्स बॉन्ड आहे, तो असं डोकं लावून ना असं पकडतो सगळ्यांना. असं त्याची आई दिसून राहील ना तो. डोसके बाज. वाय वाय वाय. मुलांनो इकडे या. काय झालं? तुम्हाला गंमत बघायची? करायची गंमत. सांगते. पण आपण नक्की असंच करायचंय? हो असंच करायचंय. गाडकीताई आपल्या निविताई आपल्याला काय सांगतात, कोणालाही त्रास द्यायचा नाही, हे बॅड मॅनर्स आहेत गो. अरे चांगल्या लोकांना नाही त्रास द्यायचा, पण जे दुसऱ्यांना त्रास देतात अशा लोकांना धडा शिकवायला नको. हो बरोबर. अरे मी काय म्हणते, तुमची निविताई या घरात यायला नकोय असं ज्यांना वाटतंय अशा लोकांना आपण लेसन शिकवायला नको. हो हो, आपण त्यांना लेसन शिकवायला हवा. जा लवकर जा. तुम्ही माझ्या मावशीला खोटं ठरवणार? तुमचीच कशी गंमत करते ना ते बघा. येते काय हल्ली पांढरी पाल. पांढरी पाल नाही, बॉयलर मुर्गी गार्गी आहे ना. काय सांगतो ती येते ते बरं झालं का, मग तिचं पण खोटं उघडं पाडू आपण. हा ते नंतर पाडा, पहिले व्हिडिओ काढायला लागते त्याच्यासाठी. उघड पाडाले व्हिडिओ काढा तिकडे. तुम्ही इथे काय करताय आणि हे हातात काय तुमच्या? याले गव्हाचं पीठ म्हणतात. माई सुनबाई आहे आतमध्ये भैरवी, तिला विचारतो ना की गव्हाच्या पिठाचं आणखी काय काय करू शकतो बा, म्हणजे चपात्या होतेच, पुऱ्या पण होते, तर आणखी काय करू ते विचाराले मी इथे उभी आहो. आपण ना चोर पोलीस खेळूया. हे बघ माझ्याकडे ही गन आहे, म्हणजे बघा मी पोलीस आणि तुम्ही सगळे चोर. रेडी? 1 2 3 सगळं. मी तुमचा सगळा प्लॅन ऐकला होता. घरी आलेल्या पाहुण्यांसोबत तुम्ही प्रँक करता, हे चुकीचं आहे. आपण जे दुसऱ्यासोबत करतो ना तेच आपल्यासोबत होतं. बघा
पाहिलं का भाऊजी पोटे दोन्ही पोटे बघा कसे शिस्त नाही ना बेशिस्त आहेत पोटे काय केलं बघा ना. मोठं शिस्त म्हणजे शिस्त म्हणते ना तुम्ही बरं कसे बेशिस्त झाले तुमचे नातू. अक्कल आहे का अजून हसून राहिला. ईशान, इरा, तुम्ही अजूनही जास्ती चुकीच्या गोष्टी करायला लागल्यात. आता तुम्हाला शिस्त कुठल्या प्रकारची लावायची मला काय कळत नाहीये. काका त्यांना नका ओरडू. त्यांनी माझ्या सांगण्यावरून हे केलं होतं. त्यांच्या वतीने मी सॉरी म्हणते. तुझी पहिलीच चूक आहे. मी तुला ओरडणार नाही, पण पुन्हा असं करू नकोस. आधीच आमच्या पुढे जास्ती प्रॉब्लेम आहेत. तुमचा मनस्तापाने नकोय आम्हाला, कळलं? हो मी पुन्हा नाही वागणार असं. पुन्हा नाही करणार. हो जा 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 बाथरूम मध्ये जा आणि सगळं तोंड बिंदू वा. काय दिसतंय बघा ते. आरशात बघितलं स्वतःच घाबराल. काय करतो सगळे बोलून राहिले ना आम्हाला. सांगतो एका 2 पट्टी कमी होती त्यात ती बॉयलर मुर्गी आली अजून एक. गार्गी आहे तिचं नाव. नको तिथं कॉमेडी करतो. भैरवी, ह्या आरोपातून तुझी सुटका होणारच होती, पण निवेदिताबाईंमुळे ह्या गोष्टी जरा कमी त्रासाच्या आणि वेगाने झाल्या. हो अगदी खरं. म्हणून तर काल त्यांच्या घरी अडचण होती तेव्हा हक्काने आमच्या घरी आल्या. मला इतकं बरं वाटलं ना. आणि आई अगं आपणहून सगळ्यांसाठी त्यांनी नाश्ता केला. खरंय. अगं ही अशी चांगली माणसं असतात ना, त्यांना दुसऱ्यांना मदत करण्यातच धन्यता असते. आणि म्हणूनच ना या समाजात हे अशा वाईट प्रवृत्तीचे लोक फिरतायत ना, त्यांच्या वागण्याला या अशा चांगल्या माणसांमुळेच लगाम बसतो. नाही बाकी सगळं ठीक आहे, पण भैरवी खरा गुन्हेगार कोण आहे हे काही कळलं का? बाबा म्हणाले त्याचं नाव अजून तरी काही समजलं नाहीये. कोण आपल्या मुलीच्या वाईटावर टपलं ना, मला तर काही कळतच नाहीये. भैरवी, त्या दिवशी टेम्पोत आपण मोदक भरले. टेम्पो तिथून निघाला तो थेट सुकटणकर फूडच्या गोडाऊन जवळ जाऊन थांबला, बरोबर? हो. आणि या वेळेला तर राजनचा विश्वासू ड्रायव्हर होता टेम्पोमध्ये, त्यामुळे त्याने काहीच गडबड केलेली असू शकत नाही. अशा वेळी संशयाची सुई फक्त एकाच व्यक्तीकडे जाते. तुझा नवरा अनिश. हो. बाबा काय बोलताय तुम्ही? तुम्ही अनिशवर संशय घेताय? माझ्या नवऱ्यावर? भैरवी, अगं मी सगळ्या गोष्टींचा विचार करून फक्त एक शक्यता सांगितली. अहो तरी पण तुमच्या मनात हे येऊच कसं शकतं बाबा? मला मान्य आहे आत्ता अनिश अडचणीत आहे, त्याला नोकरी नाहीये म्हणून त्याची चिडचिड होतीये. आणि मला हेही माहितीये की बाबांनी मला बिझनेस उभा करायला पैसे दिले, त्यामुळे तो थोडा नाराज आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की माझ्या विरुद्ध तो काहीतरी असं कारस्थान करेल. हो ग बाई, हे बघ तुझ्या बाबांचा फक्त अंदाज आहे तसा. आणि कसं असतं ना बाळा, माणूस आहे ना कधी कधी परिस्थितीमुळे गांगरून जातो. अगं नाही राहत चांगल्या वाईटाची समज त्याला. आणि कदाचित अनिशाही त्या मनस्थितीतून जात असेल. आणि कदाचित ना म्हणूनच अनावधानानं त्याच्याकडून झाली असेल ही चूक. हे बघ तुला हे पटतंय ना, त्या दिवशी तू मोदक करून दिलेस आणि अनिशने ते पोहोचवले. आणि या सगळ्या दरम्यान फक्त अनिश आणि तो ड्रायव्हर हे दोघंच होते की नाही, बरोबर? आई बास, मी काहीही ऐकून घेईन दुसरं, पण अनिश विरुद्ध हा आरोप मी नाही ऐकून घेणार. आई तो मनाने वाईट नाहीये. त्याचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी तो माझं असं नुकसान नाही करणार. मला बदनाम करण्यासाठी तो कुणाच्या जीवाशी नाही खेळणार. एवढं तरी ओळखते मी माझ्या नवऱ्याला. आणि मुळात असं काही झालं असतं ना तर सगळ्यात पहिले बाबांनी त्याला घरातनं बाहेर हाकललं असतं. उगाच दुसरं कोणी मिळालं नाही म्हणून अनिशला दोष द्यायचा, हे बरोबर नाहीये. अगं हो हो, नको रागवस एवढी. आम्ही काही लगेच तुझ्या नवऱ्याला गुन्हेगार वगैरे ठरवत नाही आहोत. आई राहू दे, मला कळलं आता तुमच्या मनात काय आहे ते. आणि माझ्या नवऱ्याविषयी जर तुमच्या मनात हे असं असेल ना तर प्लीज सध्या आपण न भेटलेलंच बरं. अगं येते मी.
काय मुलगी आहे ही? भैरवी, इरा, तुला माहिती आज आजोबा आपल्यावर ओरडले. आता आपण घरात पसारा नाही करत, घरात मस्ती नाही करत, तरी आज आपल्याला आजोबा ओरडले. हो ईशान, आणि ते गार्गीताईवर चिडले. मला त्यांचा खूप राग आला. आणि ती आपली गेस्ट आहे ना. हो ग. अरे काय चाललंय तुमचं? काका तुम्हाला ओरडले, त्याला अर्धा दिवस होऊन गेला. अजूनही तुमच्या डोक्यात तेच आहे का? अरे असं करून कसं चालेल? पुढे कसं करायचं? पण गार्गीताई, आजोबा आमच्यामुळे तुला ओरडले आणि ती गोष्ट आम्हाला अजिबात नाही आवडली. मग मला पण तुम्हाला सॉरी म्हणायला हवं, कारण आयडिया तर माझीच होती ना. झालं तर मग विट्टम फाट. चला आपण खेळूया. गार्गीताई, तुला आठवत आहे ना आजोबा काय म्हणाले? आमच्या घरात खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत, आम्हाला अजून टेन्शन नका देऊ. अरे काका काय बोलले मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही. आणि खरंच आपल्या घरात ना खूप प्रॉब्लेम्स आहेत. अरे तेच, जर निविताई आपल्या आजी बनून इकडे आल्या असत्या ना, तर अशा सगळ्या गोष्टी होणारच नाहीत. त्या आपल्या सेव्हियर आहेत ग. हो गार्गीताई, आणि निविताईंकडे ना सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. आपण त्यांचं लग्न करून टाकूया, हे फायनल आहे. आपण म्हणतोय तितका लग्न हा विषय सोपा नाहीये. अरे का सोप्पा नाहीये? काय प्रॉब्लेम आहे? अरे लग्न म्हणजे काही खेळ नाही. लग्न ही खूप पवित्र गोष्ट आहे आणि लाईफ टाइमची कमिटमेंट असते. कुणीही असं कुणाशी लग्न करू शकत नाही. असं कसं? लग्न हे लग्न असतं. एक नवरा एक बायको, झालं लग्न. आणि आपल्याकडे तर दोघंही आहेत ना, मग काहीच प्रॉब्लेम नाहीये ग. पण दोन चांगली माणसं जर एकत्र येत असतील तर काय प्रॉब्लेम आहे? लग्न करून टाकूया. अरे फक्त तेवढंच पुरेसं नाहीये, त्या दोघांनाही एकमेकांशी लग्न करावं असं वाटलं पाहिजे ना. काय झालं? कोणाच्या लग्नाची चर्चा सुरू आहे? काही नाही, हे ना दोघं माझ्याच लग्नाविषयी विचारतायत. आणि मी त्यांना तेच सांगते, लग्न म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, खूप मोठी कमिटमेंट असते. माऊ, भैरवी, हे काय झालं? तू तू अगं, हे भैरवी, काय रडतेस तू? काय झालं सांग मला. भैरवी, माऊ, अगं बोल ना. काय झालं? का रडतेस तू? हा चला. अगं पण रवी, तू खाली जा. ए भैरवी, बोल ना. काय झालं? ते असं कसं बोलू शकतात अनिश? कोण? कोणी बोललं का तुला काही? कोण बोललं? आता बाबांकडे गेले होते मी. त्यांना काय वाटतंय माहितीये? या मोदकांमुळे जी विषबाधा झाली त्यात तुझा हात असेल. काय? तुला आश्चर्य वाटते ह्याचा अनिश? मला राग आला होता. ते ते, ते असं विचारही कसा करू शकतात? मी आता बाबांची भांडून आली अनिश. तुझा माझ्यावर इतका विश्वास आहे भैरवी? ऑफकोर्स अनिश. तुझ्यावर नाही ठेवणार तर कोणावर ठेवणार मी विश्वास? ऑफकोर्स आय कम्प्लिटली ट्रस्ट यू. हे बघा, मला माहिती आहे त्या पोलीस ऑफिसर मॅम त्या घरात राहत आहेत, पण तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. टेन्शन आता घेणार नाही. निवेदिता मॅडम त्या मुलीच्या मागे सावलीसारख्या आहेत. असू द्या, मला अक्कल नका शिकवू. तुम्ही जे काम दिलंय ते व्यवस्थित करा. बाकीच्या गोष्टींची काळजी मी घेईन. अहो तुम्ही काय करणार आहात? मी बोलले ना, मी बघेल ते. तुम्ही फक्त यावेळी मला काही कारण देऊ नका. उद्याची सकाळ भैरवीने बघता कामा नाही, समजलं? काय
ए भैरवीचा नवरा बोलतोय मी. माझ्या बायकोला हात जरी लावलास तर तुझी काय हालत करीन याचा विचारही तू करू शकत नाहीस, कळलं? एकेकाला संपवून टाकेन, लक्षात ठेव. काय केलंस? हॅलो हॅलो, काय केलंस? का धमकी दिलीस त्यांना? पोकळ धमकी नाहीये ही. आय मीन इट. हा, भैरवीच्या केसाला सुद्धा हात लावलास तर तुझी कशी वाट लावीन याचा तुला अंदाजा सुद्धा नाहीये. बेबी, असं काय करतोयस तू? आपल्याला जर आपल्या फ्युचरचा विचार करायचा आहे तर तुझा पास्ट पुसायला हवा ना आपण? ऍब्सोल्युटली करेक्ट. पास्ट पुसायलाच हवा, पण तो तुझ्याशी जोडलेला. स्वप्ना, तू मला पडलेलं एक वाईट स्वप्न आहेस. आपलं प्रेम हे एक नाईटमेअर आहे आणि मला ते लवकरात लवकर संपवायचं आहे. अनिश, हे ओरडू नकोस. मी तुला आधीच वॉर्न केलं. भैरवीच्या वाटेत कोणी गेलं तर मी त्या सगळ्यांची वाट लावीन, तुझी सुद्धा. ती माझी नेहमी वेल विशर होती आणि आहे. हो रिअली? आता तुला भैरवीचा एवढा पुळका आलाय? ओळखा नाही, माझं तिच्यावर नेहमीच प्रेम होतं, पण तू मला मॅनिप्युलेट करत होतीस. माझ्या डोक्यात नको नको त्या गोष्टी घातल्यास. आता डोळे उघडलेत माझे. हा, डोळे उघडले? वाव, मला पण कळू दे ना, असं काय केलंय भैरवीने की ज्याने तुझे डोळे उघडलेत? भैरवीने नाही, तुझ्या वागण्याने शहाणा झालो मी. जेव्हा तू भैरवीचा काटा काढायचा विचार बोलून दाखवलास ना, तेव्हाच मी सावध झालो. तेव्हाच मला तुझा सगळा प्लॅन कळला. तू तुझ्या स्वार्थासाठी, तुला रिव्हेंज घ्यायचा होता म्हणून तू माझा वापर केलास आणि या सगळ्यात फक्त तुझा फायदा होता, फक्त तुझा. तर मी तुला मदत करत होते आणि तू मला खोटं ठरवतोयस. हे बघ, तू ना खूप प्यायलायस. हे तुझी नशा उतरली ना, मग बोलू आपण. तुझ्या खोट्या प्रेमाची नशा केव्हाच उतरली. फायनल वॉर्निंग, भैरवीच्या वाटेला जायचं नाही, नाहीतर तुझी वाट. आता भैरवी आणि तुझ्यामध्ये मी असेन, लक्षात ठेव. बोला मॅडम. मी काय सांगते ते नीट ऐका. भैरवी नंतर, आधी अनिशला संपवा. आत्ताच माझ्या घरातून गेलाय तो. खूप दारू प्यायलाय. त्याच्या आत्ता संपवा त्याला. हो मॅडम, टेन्शन घेऊ नका. स्वप्ना, मी तुला सोडणार नाही. स्वप्ना, आधीच तुझं ऐकून मी भैरवीचं खूप नुकसान केलंय. मी तिच्या जीवाशी तुला खेळू देणार नाही. तिला जर तू त्रास द्यायचा प्रयत्न केलास तर मी तुला जिवंत सोडणार नाही. स्वप्ना, नाही सोडणार. भैरवी, आय एम सॉरी भैरवी. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मी तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. मी तुझा अनिश काही होऊ देणार नाही तुला.
तुझा विश्वास मी खोटा ठरू देणार नाही भैरवी. इकडे लेफ्टला थांबा, थांबा लेफ्टला. थँक्यू. हो दादा, माझीच आहे का? नाही माझीच नाही माझी. माझीच ठेवायची ना बे, कोणाला पाहिजे असेल तर. हा हे हा फालतू जबरदस्ती अरे. हे आमच्यासाठी ठेवायची. फुगोट निघ चल. हे शान्या, धक्का कोणाला देतो रे? हा? मला हात लावायचा ना, सोड मला. चल. घे. साहेब साहेब तुम्ही कोण? तुम्ही थँक्यू साहेब. ओळखतं पाळत तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात. थँक्यू, थँक्यू सो मच. मी तुम्हाला ओळखतो अनिश माझगावकर. काय? हो, 2 दिवस मी सावलीसारखा तुमच्या मागे आहे. पण का? हो, तुमच्यावर असा जीवघेणा हल्ला होऊ शकतो याची कल्पना होती मॅडमना, आणि म्हणूनच मला तुमच्या पाळतीवर पाठवलं होतं. कोण मॅडम? निवेदिता मॅडम. अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो असा त्यांचा अंदाज होता. पण माझ्यावर कोण हल्ला करणार होता? झालं का काम? त्या अनिशला संपवलं ना? हो, इट्स यू. तुझी इतकी हिंमत की तू मला मारायला गुंड पाठवलेस. आता मी तुला सोडणार नाही. मी तुला चला साहेब, मी तुम्हाला घरी सोडतो. नाही नको, जाईन मी. साहेब असं कसं? तुम्हाला व्यवस्थित घरी सोडायच्या ऑर्डर्स आहेत मॅडमच्या. तुमच्या सिक्युरिटीची जबाबदारी आहे माझ्यावर, आणि त्यासाठी मॅडमनी माझी नेमणूक केली आहे. चला. कुठे गेलाय हा? अजून कसा आला नाही? फोन का नाही उचलत आहे माझा? शी. अनिश, अरे कुठे गेला होतास तू? किती फोन केले मी तुला. पिऊन आलायस? अनिश अरे अरे कुठे गेला? तुला एवढं कसं काय लागलं? कुठेच पडलायस तू? तू बस आधी, मी फर्स्ट एड बॉक्स आणते. तू बस आधी, तू बस, मी फर्स्ट एड बॉक्स आणते. भैरवी, Bhairavi, I'm sorry. I'm sorry for everything. Hey, I'm sorry for everything. दे मला इकडे हळू. अनिश, मला काळजी वाटते रे तुझी. का
असा वागतोस तू? कधी इतका बरा वागतोस आणि अचानक असं बिथरल्यासारखा वागतोस? कशाला पितोस आणि जेवढी? नशेत कुठेतरी पडलायस ना? ह्या अवस्थेमध्ये बाबांनी बघितलं तर काय होईल? किती वाईट वाटेल त्यांना. तुला काहीच वाटत नाही का ह्याचं? अनिश, अनिश, अरे भैरवी, I'm sorry. शांत. I'm sorry, भैरवी, माझं खूप चुकलंय ग भैरवी. भैरवी, मला माफ कर. अनिश, अरे तू का रडतोयस? मला सांगशील का काय झालंय? अनिश, शांत हो, शांत हो, प्लीज शांत हो. अनिश, प्लीज शांत हो. अनिश, काय झालंय? आपण बोलूयात यावर. अरे अनिश, उठलास तू? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा झालाच आहे, देते तुला. काय रे, आज तुला नाश्त्यासाठी काय आवडेल खायला? तू सांगास, तुझ्या आवडीचा नाश्ता करते. या परक्या असूनही भैरवीची मदत करत आल्या आणि मी नवरा असून तिच्याशी वाईट वागत आलो. यांनी भैरवीला मदत केली नसती तर आज तिचं काय झालं असतं देव जाणे. यांचे खूप उपकार आहेत आमच्यावर. काय रे अनिश, काहीतरी विचारलं तुला मी. काय आवडेल तुला नाश्त्यासाठी खायला? मला माफ करा. काय करतोयस तू? उठ उठ. प्लीज. आधी तुम्ही मला माफ करा. आजपर्यंत मी मुलगा म्हणून, नवरा म्हणून चुकीचाच वागत आलोय. पण आता मी माणूस म्हणूनही चुकतोय. माझ्या माणसांना मी खूप दुखावलंय आणि तुम्ही त्यांच्या दुःखावर फुंकर घालत आलात. बाबा आणि भैरवी इतकाच मी तुमचाही गुन्हेगार आहे. प्लीज मला माफ करा. अनिश, ऐक पहिल्यांदा. तुला मनापासून वाटतंय ना की तू चुकलायस, जे वागलायस ते बरोबर नाहीये, तुला पश्चाताप होतोय ना, बस हीच खूप मोठी गोष्ट आहे. पण अनिश, तू माझाही गुन्हेगारच असं तुला वाटतंय ना, मग त्यासाठी तू मला एक वचन द्यायचंस. यापुढे तू आदर्श मुलगा बनशील, एक प्रेमळ पती बनून भैरवीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील. आणि पैसे कमवण्यात शॉर्टकट नसतात अनिश. तू स्वतःच्या मेहनतीने इतका मोठा होशील की तुझ्या बाबांना तुझा खूप अभिमान वाटेल. तुझ्याकडे पाहताना गर्वाने त्यांची मान ताठ होईल. यापुढे तू चांगला माणूस बनशील. दे मला वचन. आय प्रॉमिस यू मॅम. त्या दोघांनाही माझा अभिमान वाटेल यासाठी मी खूप मेहनत करायला तयार आहे. शाबास. आता बॅक टू माय क्वेश्चन. काय खायचंय तुला? कुठला नाश्ता आवडतो? काय करू? पोहे बनवू, थालीपीठ बनवू, काय बनवू? तुम्ही खरंच माझ्यासाठी, मला ना उपीट आवडतं. त्यावर शेव घालून भैरवी खूप छान उपीट बनवते. आता तुझ्या भैरवीसारखं छान उपीट मला बनवता येतं का नाही मला माहित नाही, पण तुझ्यासाठी उपीट मी नक्की बनवते. शेव वरतून घातलेला मस्त उपीट आणि एक्स्ट्रा कांदा. मी सुद्धा तुम्हाला हेल्प करणार. उपीट झालं ना की भैरवीसाठी मी घेऊन जाईल. बरं, ठीक आहे. मग तुला चहा आत्ता देऊ नको का? नाही, आता नको. मी काय करू? कांदा चिरू? बरं, द्या. कांदा या साईडला ये. ओके. कांदा का? आणखीन काय काय आवडतं रे तुला खायला? मला कांदा भजी. व्हेरी अनहेल्दी. आता तुम्ही आलात ना, आम्हाला हेल्दी खाऊ घाला.
अनिश, जेव्हा तुला कम्फर्टेबल वाटेल ना तेव्हा भैरवीला सगळी सत्य परिस्थिती सांगून टाक. काय ना, दुसऱ्या कोणाकडनं तिला कळलं तर तुटून जाईल ती. तू स्वतः तिला सांग आणि तू सॉरी म्हण तिला. खरं सांगू, माझ्याही मनात हेच सुरू होतं. ती आधी रागवेल, अबोला धरेल, पण मी काढीन तिची समजूत. पण आज मी तिला सगळं खरं सांगून टाकेन. आता हे गिल्ट घेऊन तिच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार मी. शाबास. बॅक टू पीट. मला जरा तिकडची ती वाटी दे. हो. अनिश, केवढं लागलंय तुला? काही औषध वगैरे लावलंच ना? हो, भैरवीने लावून दिला. मला इन्स्पेक्टर जाधवानी जे काही घडले ते सगळं सांगितलंय. अनिश, प्लीज केअरफुल राहा आणि काळजी घे स्वतःची. अनिश तर माझ्या हातून निघून गेलाय. आता तो त्या भैरवीच्या बाजूने उभा राहील. मी त्याला फितवण्याचा इतका प्रयत्न केला पण सगळं फुकट गेलं. मोठा पुळका आलाय ना त्याला बायकोचा. काहीही झालं तरी मी भैरवी आणि अनिशला एकत्र येऊ देणार नाहीये. मला तिचा बिझनेस, तिचा संसार मोडायचा आहे. पण कसं करता येईल हे सगळं मला? भैरवी, तुला ना हे फोटो बघून धक्का बसेल. यू विल बी शॉक्ड. पण तुला धक्का देणाऱ्या आणखी कितीतरी गोष्टी आहेत ज्या मला तुला सांगायच्या आहेत. अनिशचं आता तुझ्यावर प्रेम नाही आहे. तो माझ्यावर प्रेम करतो. ऍक्च्युली तुला ना फक्त तुझा प्रोग्रेस महत्वाचा आहे, नवऱ्याचं सुख नाही. तू माझा सुकटनकर फूड्सचा बिझनेस चोरलास ना, आणि म्हणून मी तुझा नवरा चोरला. हिशोब बराबर. आता तू कितीही सक्सेसफुल झालीस ना तरी सुखी नाही होणार, कारण तुझ्या संसाराला मी जबरदस्त डेंट दिलाय जो कधीच रिपेअर नाही होणार. भैरवी, तुला ना हे फोटो बघून धक्का बसेल. अनिशचं आता तुझ्यावर प्रेम नाहीये, तो माझ्यावर प्रेम करतो. ऍक्च्युली तुला ना फक्त तुझा प्रोग्रेस महत्वाचा आहे. ऍक्च्युली तुला बर्बाद करण्याचा प्लॅन माझा एकटीचा कधीच नव्हता. त्यात अनिश माझा इक्वली क्राईम पार्टनर होता. तुझा टेम्पो पण आम्हीच पळवला होता. म्हणून मग तुझ्या ऑर्डरच्या लॉट बरोबर विषारी मोदक मिसळावेत ही आयडिया अनिशनेच सुचवली आणि त्यानेच एक्झिक्यूट पण केला हा प्लॅन. तू माझा सुकटनकर फूड्सचा बिझनेस चोरलास ना, आणि म्हणून मी तुझा नवरा चोरला. भैरवी,
हा त्या स्वप्नाचा डाव आहे. तू तू तिच्या बोलण्याकडे जाऊ नकोस प्लीज. मग हे फोटोज पण खोटे आहेत? हे सगळे फोटोज खोटे आहेत? नाही, हे फोटोज खोटे नाही आहेत. आणि भैरवी, तिने जे काय सांगितलं तेही खोटं नाही आहे. पण 100% खरं नाही आहे सगळं. मला एक संधी दे, मला सगळं खरं खरं सांगू दे, मग तुला जी हवी ती शिक्षा मला दे प्लीज. मी काय तुला शिक्षा देणार अनिश? शिक्षा तर तू मला दिली आहेस अनिश. तुझ्यावर प्रेम करण्याची, विश्वास ठेवण्याची. हे भैरवी, सोड मला. भैरवी ऐक ना प्लीज. एकदा हे बघ, मी खरंच चुकलो, मी वाहवत गेलो ग. अनिश प्लीज. भैरवी, मला प्लीज शेवटचं समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. अनिश प्लीज सोड. मी भैरवी, भैरवी, ए भैरवी प्लीज ऐक ना, ऐक ना. एकदा मला चान्स दे ना प्लीज. माझं ऐकून घे ना भैरवी, प्लीज. भैरवी, मला काही ऐकायचं नाही अनिश. तू असा वागशील मला खरंच वाटलं नव्हतं. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू अनिश. अख्खं जग तुझ्या विरुद्ध बोलत असताना मी तुझ्यासाठी म्हणून भांडली अनिश. मी विश्वास ठेवला होता तुझ्यावर आणि तू विश्वासघात केलायस माझा. हे भैरवी, मला तुझे सगळे आरोप मान्य आहेत, पण प्लीज एक चान्स दे ना. माझं म्हणणं ऐकून घे ना. माझी काय बाजू. म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं आहे? मला माहितीये तुझी बाजू काय आहे ते. बाबांनी मला बिझनेस मध्ये मदत केली म्हणून तुझा माझ्यावर राग आहे, हो ना? ठीक आहे, हे मी समजू शकते, पण रागाच्या भरात तू या टोकाला गेलास की त्या निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळलास. आणि अशी लोक ज्यांचा आपल्याशी काहीच संबंध नाहीये. अनिश, अरे एकाच्या जरी जीवावर बेतलं असतं ना तर आज जे पश्चाताप करून तुझं नुकसान भरून निघालं असतं. अनिश, मी तुझ्या बाकी सगळ्या चुका माफ केल्या असत्या, पण ही चूक नाहीये, हा गुन्हा आहे. आणि आम्ही कधीच माफ नाही करणार. यापुढे मला तुझ्यासोबत कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाहीये. आपलं नातं संपलंय अनिश. भैरवी अनिशवर रागवली, म्हणजे खरा प्रकार तिला समजलेला दिसतोय.